हाय हॅलो, नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 164 मराठी कथा. दुपारचे 2 वाजून गेले होते. दिवाणखान्यात विक्रमच्या प्रकरणावर अतुल, सचिन, आबासाहेबांनी गंभीर चर्चा सुरू केली होती. शिवम तिथे शांत बसून काहीतरी विचार करत होता. तेवढ्यात शिवमच्या मोबाईलची स्क्रीन चमकली. स्क्रीनवर डॉक्टर पल्लवीचं नाव येत होतं. शिवमने घाईघाईने फोन उचलला. हॅलो, हो पल्लवी, सांग ना, सगळं ठीक आहे ना? डॉक्टर पल्लवी, तिचा हसरा आवाज पलीकडून आला. हो शिवम, काळजी करण्यासारखं काहीच नाही. हॉस्पिटलमधला सगळा गोंधळ आता निवळला आहे आणि पोलीस बंदोबस्तही चोख आहे. अस्मी आणि तिची नन्ही परी म्हणजेच आपली राजकन्या आता एकदम छान आहेत. अस्मीला डिस्चार्ज मिळतोय. तुम्ही तिला घरी नेण्यासाठी आणि येऊ शकता का? आणि घरी घेऊन जाऊ शकता आज. आणि शिवम म्हणाला, थँक्यू डॉक्टर, मी लगेच निघतो. आणि शिवमने निघण्याची तयारी केली. शिवमच्या चेहऱ्यावरचा ताण जाऊन आता तिथे एक गोड हसू उमटलं होतं. त्याने अतुलकडे पाहिलं आणि म्हणाला, अतुल, गाडीची चावी काढ. डॉक्टर पल्लवीचा फोन होता. अस्मीला डिस्चार्ज मिळतोय. मी तिला आणि बाळाला घ्यायला हॉस्पिटलला चाललोय. मीही येतो ना सोबतीला, अतुल म्हणाला. पण शिवमने त्याला थांबवले. नाही अतुल, तू वाड्यावरच थांब. आबासाहेब आणि वाड्याच्या सुरक्षेसाठी तुझं असणं इथं गरजेचं आहे. मी गाडी घेऊन जातो आणि लगेच येतो. शिवम जेव्हा हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये पोहोचला तेव्हा तिथे आधीच एक वेगळंच कौटुंबिक आणि सुरक्षित वातावरण होतं. हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता, पण खोलीच्या आत मात्र मायेचा पाझर फुटला होता. खोलीत आईसाहेब, जान्हवी आणि चैतन्य बाळाच्या अवतीभोवती गोळा झालेले होते. जान्हवी बाळाला पाळण्यात हलवत हळूच काहीतरी गुणगुणत होती. चैतन्य खाकी वर्दी असूनही बापाच्या कौतुकाने आणि अभिमानाने त्या चिमुरडीकडे एकटक पाहत होता. आईसाहेब अस्मीच्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. शिवमने आत पाऊल टाकताच अस्मीच्या चेहऱ्यावर हळू हसू उमटले. ती म्हणाली, दादा तू आलास? तो म्हणाला, हो गं माझ्या सोन्या. शिवम तिच्या जवळ गेला आणि तिच्या कपाळावर त्याचे प्रेमाने ओठ टेकवले. नंतर त्याने पाळण्याकडे पाहिलं. गुलाबी कपड्यात गुंडाळलेली, अगदी नाजूकशी, गोड अशी कदमांची लक्ष्मी तिथे शांत झोपली होती. शिवमने हळूच तिला आपल्या हातावर घेतलं. त्या चिमुरडीच्या हातापायांची हालचाल पाहून शिवमचे डोळे भरून आले. अस्मी, अगदी तुझ्यासारखीच दिसते गं, माझी लाडकी भाची, शिवम भाऊक होऊन म्हणाला. चैतन्याने पुढे होऊन शिवमच्या खांद्यावर हात ठेवला. रात्रभर जे काही वादळ आलं होतं दादा, शिवम दादा, त्यानंतर या परीचा चेहरा पाहिला की सगळा थकवा आणि टेन्शन पळून जातं. चला, डॉक्टर पल्लवी, डिस्चार्जचे पेपर रेडी केलेत. आता उशीर नको करायला. आईसाहेब, जान्हवी वहिनी, निघूयात आपण. वाड्यावर आबासाहेब आणि प्रिया आपली वाट पाहत आहेत. शिवम बाळाला चैतन्याच्या हातात देत म्हणाला. कदमांच्या वाड्यावर लक्ष्मीचे पाऊल. काही वेळातच शिवमची गाडी वाड्याच्या दिशेने येऊन थांबली होती. वाड्यावर आधीच स्वागताची तयारी जोरदार झाली होती. प्रियाने दारात सुंदर रांगोळी काढली होती आणि हातात आरतीचं तबक घेऊन ती उभी होती. आकांक्षा ही सोबत फुलाचं ताट घेऊन उभी होती. आबासाहेब, अतुल आणि कुणाल स्वागतासाठी दारात पुढे आले होते. गाडीतून आधी आईसाहेब आणि जान्हवी उतरल्या. त्यानंतर चैतन्याने अस्मीला हळूच उतरवले आणि तिच्या कुशीत कदमांची ती छोटी राजकन्या दिली. प्रियाने आणि आकांक्षाने बाळाचे आणि अस्मीचे औक्षण केले. माहेरच्या सुखात आणि वाड्यात आज आमच्या लक्ष्मीचे मनापासून स्वागत, असे म्हणत प्रियाने अस्मीला मिठी मारली आणि त्या छोट्याशा परीला सगळ्या मुलांना दाखवले. सगळेजण हरकून गेली होती मुलं, पहिल्यांदाच इतकं छोटंसं बाळ बघून, कारण हे पण छोटीच होती ना. आबासाहेबांनी जेव्हा आपल्या लाडक्या नातीला हातात घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातूनही आनंद अश्रू तरळले. काल रात्री या वाड्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कळून चुकले होते की आमच्या घरात साक्षात लक्ष्मीने जन्म घेतलाय. कदमांचा वंश आणि आमची शान आता आणखी वाढणार. आबासाहेबांचा आवाज अभिमानाने दुमदुमला. अस्मीला वरच्या मजल्यावर तिच्या हवेशीर खोलीत नेण्यात आले, जिथे तिच्या आरामाची पूर्ण सोय केली होती. आईसाहेब आणि जान्हवी तिच्यासोबतच होत्या. वंश त्याच्या आईला पाहून लगेच गळ्यात घट्ट मिठी घातली त्याने. तिने पण त्याच्यावर खूप खूप प्रेम केलं. तेवढ्या चैतन्याचे आई बाबा जे गावी गेले होते ते पण घरी न जाता सरळ चिवला घेऊन लगेचच वाड्यावर आले. मग तर काय, वाडा सगळा गजबजून गेला होता आज या आनंदामध्ये. आणि आता
प्रिया सगळं आवरून खोलीच्या बाहेर पडली आणि खोली बाहेर पडताना शिवमने मागूनच आलेल्या प्रियाचा हात हळूच दाबला आणि डोळ्यांनीच विचारले, आता तर खुश आहेस ना? प्रियानेही गालातल्या गालात हसून होकार दिला. कालच्या भयानक रात्रीनंतर आज वाड्याच्या अंगणात एका चिमुरड्याच्या येण्याने खऱ्या अर्थाने आनंदाची नवी पहाट उगवली होती. आता वाड्यावर लक्ष्मीचे आगमन झाले होते. आणि चैतन्याची आणि खरी आनंदाची नवी पहाट उगवली होती. संपूर्ण परिवार एकत्र होता. प्रिया खाली निघाली तर शिवम तिचा हात पकडून ठेवत तिला रूममध्ये ओढून घेत दरवाजा बंद केला. प्रिया खाली जाण्यासाठीच वळाली होती आणि शिवमने अलगद तिचा हात धरला. अगं, इतकी एवढी काय घाई आहे? त्याने हसत विचारलं. प्रिया थांबली. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज आणि ओठांवर मंद हसू उमटलं. अहो, काय हे? खाली सगळे वाट पाहत असतील, बसायबया असतील. चला आता, जाऊ देत मला, ती हलक्या आवाजात म्हणाली. शिवम तिच्यासमोर येत तिच्याकडे एकटक पाहू लागला. कालपासून तुझ्याशी 2 शब्द निवांत बोलायलाही वेळ मिळाला नाही. आज इतक्या सहज तुला जाऊ देणार नाही? आता त्याच्या आवाजात प्रेम होतं आणि त्या प्रेमात एक गोड हट्टही दडला होता. प्रियाने हसून मान खाली घातली आणि म्हणाली, मग काल माझी इतकी काळजी होती तर तेव्हाच का नाही आलात? तिने हलक्याशा तक्रारीच्या स्वरात विचारलं. शिवमच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटलं. असं आहे तर, आणि आमच्या राणी सरकारची तक्रार आहे वाटते ही. दोघेही नकळत हसले. क्षणभर त्यांच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. त्या नजरेत शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. शिवमने हळूवार तिची हनवटी वर केली. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू कायम राहावं, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू ते कायम राहावं एवढीच माझी इच्छा आहे. प्रियाच्या डोळ्यात आनंद चमकला. माझा राग तर फार वेळ टिकतच नाही, विशेषतः तुमच्यावर, ती हसून म्हणाली. शिवमने प्रेमाने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. बस आता तरी राग गेला ना? प्रियाने काही उत्तर दिलं नाही. ती हसली आणि त्याच्या खांद्यावर क्षणभर डोकं टेकवलं. बाहेर वाड्यात आनंदाची लगबग सुरू झाली होती. पण त्या शांत खोलीत 2 मनांनी पुन्हा एकदा एकमेकांवरती विश्वास आणि प्रेमाची जाणीव नव्याने अनुभवली होती. अहो, चला ना, आता खूप कामे आहेत ना? प्रिया हसत म्हणाली. हो, ठीक आहे राणी सरकार, पण आजचा हा क्षण कायम लक्षात राहणारा, शिवम उत्तरला. दोघेही एकमेकांकडे हसत पाहिले आणि एकत्र खोली बाहेर पडले. पण त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून पुढचा दिवस आणखी सुंदर होणार याची चाहूल लागली होती. दोघे पण खाली आले. अतुलने जरा वातावरण हलकं आणि हसरं करण्यासाठी जान्हवीला म्हणाला, ए जानू, अगं तुला माहिती आहे का, आपले शिवम पाटील चक्क देवाची पूजा करतात गं. तर जान्हवी म्हणाली, अहो, देवाची नाही हो, देवीची पूजा करतात भाऊजी. आणि शिवम काही न समजून म्हणला, काय रे, मी कुठं करतो देवाची पूजा? तर प्रियाला लगेच समजले. तर ती शिवमला खुणावत म्हणाली, अहो, तुमच्या शर्टवर, असं म्हणून लाजून पळाली. तर शिवम स्वतःच्या शर्टची कॉलरवर लागलेलं पूजेचं कुंकू पुसत सगळ्यांसोबत हसून मला, काय करणार बाबा, मूड चेंज करण्यासाठी करावं लागतं काहीतरी. आणि असं म्हणून खूप हसला. आणि पुन्हा एकदा वाड्यामधलं हॉलचं वातावरण एकदम हसरं खेळतं झालं होतं. वाड्यावर आनंदाची उधळण सुरू असताना दुसरीकडे या संपूर्ण आनंदात आणि सुरक्षिततेत ज्यांचा सर्वात मोठा वाटा होता त्या डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर रोहित यांच्याही घरात आज एक वेगळीच प्रसन्न सकाळ उजडली होती. गेले कित्येक दिवस हॉस्पिटलच्या इमर्जन्सी केसेस, रात्रंदिवस चालणाऱ्या ड्युटीज आणि त्यातच काल रात्री पाटील कुटुंबावर आलेल्या संकटामुळे दोघेही प्रचंड मानसिक तणावाखाली होते. पण आज दुपारी अस्मिला आणि तिच्या गोंडस मुलीला सुखरूप डिस्चार्ज दिल्यानंतर दोघांनीही सुटकेचा मोठा श्वास टाकला होता. कित्येक महिन्यानंतर आज दोघेही संध्याकाळी लवकरच आणि अगदी निवांत घरी पोहोचले होते, ते पण खूप दिवसानंतर. आणि डॉक्टर रोहित जाता जाता डॉक्टर पल्लवीचे रिपोर्ट्स घेऊन गेला होता. डॉक्टर रोहित आणि पल्लवी जेव्हा घरात आले तेव्हा रोहितचे मॉम डॅड चहा पीत बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावरचा रिलॅक्स मूड पाहून रोहितच्या मॉमच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू उमटलं. अरे वा, आज सूर्य कुठून उगवला? आमचे दोन्ही डॉक्टर आज एवढ्या लवकर घरी? डॅड
यांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवून मिश्किलपणे विचारलं, हो डॅड, आज हॉस्पिटलमध्ये सगळं शांत आहे आणि मुख्य म्हणजे काल रात्री ज्या टेन्शनमध्ये आम्ही होतो ना, ते आता पूर्णपणे मिटलं आहे. अस्मिला खूप गोड मुलगी झाली बरं का, आणि ती आता सुखरूप तिच्या माहेरी पोचली आहे. त्या चिमुरडीला सुखरूप बघून मनावरचं सगळं दडपण निघून गेलं. पल्लवी सोफ्यावर बसत हसवून म्हणाली, पण डॉक्टर रोहित तर मनातून खूप खुश होता. का तर पल्लवीचे सर्जरीचे शेवटचे रिपोर्ट्स एकदम परफेक्ट आले होते ना, मग तो तर खुश त्यामुळे पण होता. आणि आता तिच्या चेहऱ्यावरचा तो हसरा आनंद पाहून रोहितच्या मॉमने पल्लवीसाठी चहाचा कप पुढे केला आणि म्हणाल्या, रोहितकडे नजर रोखून पाहत म्हणाल्या, बरं रोहित बेटा, जरा इकडे लक्ष दे. खूप दिवस झालेत रे, तू आमच्या या लाडक्या सोनेला तिच्या हक्काच्या वेळ दिलाच नाही आहेस. 24 तास फक्त हॉस्पिटल, पेशंट्स आणि केसेस. आज इतक्या दिवसांनी तुम्ही दोघे लवकर घरी आलात आणि मूडही चांगला आहे, तर मग आज घरातली खिचडी नको. रोहित, आज तू पल्लवीला घेऊन छानशा डिनरला घेऊन जा. मॉमचं बोलणं ऐकून पल्लवीच्या गालावर अचानक एक छानशी खळी उमटली. ती पण मॉमच्या गळ्यात पडत म्हणाली, ओ मॉम, सो स्वीट ऑफ यू. खरंच तुम्ही आणि डॅड माझ्यावर प्रेम करता, बाकी कोणीच नाही. असं म्हणून डॉक्टर रोहितला वाकडं धावलं. रोहितने आपल्या घड्याळाची चेन सरकवत पल्लवीकडे पाहिलं आणि डॅडकडे बघून म्हणाला, मॉम डॅड, ती अजूनही थकायचीच आहे ना, बाहेर जाण्यापेक्षा घरीच आराम करेल ना. त्याचं बोलणं मध्येच थोडं डॅड हसून म्हणाले, अजिबात नाही. हा सिनियर डॉक्टरचा ऑर्डर समजू नकोस, तर हा तुझ्या डॅडचा हुकूम आहे. गुपचूप जा आणि दोघं एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करून घालून या. पल्लवी, तू जा, छान तयार हो बरं, आजची संध्याकाळ फक्त तुमचीच आहे. असं म्हणून डॅड आणि मॉम हसले आणि ती डॉक्टर रोहितकडे जरा लटक्या रागाने बघत होती. आता मॉम डॅडच्या आग्रहाखातर पल्लवी वरच्या खोलीत तयार व्हायला गेली. तिने नेसलेली हलकी गुलाबी रंगाची सिल्कची साडी, केसांची सेलसर बांधलेला अंबाडा स्टाईल आणि कानातले नाजूक झुमके तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होते. ती आरशासमोर उभी राहून ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावत होती. तेवढ्यात रोहित मागून खोलीत आला. कपाटातून स्वतःचा शर्ट काढला. त्याची नजर आरशावर पडली, जिथे पल्लवी स्वतःला निहाळत होती. साडीच्या पदराआडून दिसणारे तिचे गोरे खांदे आणि गळ्यातलं ते मंगळसूत्र पाहून रोहित काही क्षण तिथेच खेळून राहिला. तो हळूच पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला. आणि मग पल्लवीने स्वतःला आरशात पाहिलं आणि तिची नजर त्या आरशातल्या दिसणाऱ्या रोहितच्या नजरेला भिडली आणि ती म्हणाली, असं काय पाहताय? पल्लवीने संकोचाने मान खाली घालत विचारलं. पाहतोय की माझी बायकोला डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटमध्ये जेवढी कडक दिसते ना, तेवढी या साडीमध्ये साक्षात अप्सरा दिसते. रोहितने तिच्या अगदी जवळ येत तिच्या कानापाशी जाऊन हळूच म्हटलं. त्याच्या गरम श्वासांच्या स्पर्शाने पल्लवीच्या अंगावर सरसर काटा आला. ती जरा त्याला टाळत म्हणाली, हे बघा डॉक्टर रोहित, मॉम डॅड खाली वाट पाहत आहेत आणि तुम्ही अजून तयारही नाही झालात. तिने त्याचा शर्ट हातात देत विषय बदलण्याचा प्रयत्न केला. हो, होत आहे तयार, पण आधी. रोहितने मिश्किलपणे डोळे मिचकावले आणि पल्लवीला हात पकडून तिला स्वतःकडे ओढले. आणि आता हा असा सुंदर प्रसंग खूप दिवसांनी तयार झाला होता. तसंही त्याने तिचे रिपोर्ट्स बघूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. आज पल्लवी थेट त्याच्या मिठीत होती. रोहितने तिचा तो लाजलेला गुलाबी झालेला चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाचा हळवा स्पर्श केला आणि म्हणाला, थँक्यू पल्लवी. काल रात्री तू ज्या धीराने पाटील कुटुंबाला आणि अस्मिला सांभाळलं त्यासाठी आय ॲम प्राऊड ऑफ यू. पल्लवीने रोहितच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवले आणि म्हणाले, थँक्यू तुम्हालाही. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी थँक्यू. आता चला ना लवकर बाहेर आवरून घ्या, मला खूप भूक लागली आहे. जाऊयात ना डिनरला. तो गालात हसून म्हणाला, पल्लू बेबी, डिनरला जाणं खूप गरजेचं आहे का गं? तर ती त्याला लांब धक्का देत म्हणाली, माझ्यावर प्रेम करत नाही, मग डिनरला तरी सोबत जाऊयात ना, चला ना प्लीज. असं म्हणून त्याचा तो पिळदार दंड धरून ठेवत स्वतःच्या हातात अडकवला. तिचा तो गोड रुसवा पाहून रोहितच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं होतं. त्याने पल्लवीला आपल्या दंडाला विळखा घातलेला हात अलगद सोडवत आणि थेट तिच्या भोवती आपले दोन्ही हात गुंफून तिला स्वतःकडे आणखी जवळ ओढत म्हणाला, बरं बाबा,
माझ्या पल्लू बेबीला भूक लागली आहे म्हटल्यावर डिनरला तर जावंच लागेल, पण त्याआधी हे जे तू म्हणालीस ना की माझ्यावर प्रेम करत नाही, त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार. रोहित तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आता तो आश्वासक आणि प्रेमळ स्पर्श पल्लवीच्या अंगावर शहारा आणून गेला. ती मागे भिंतीला टेकली. पल्लवीने लाजून तिची नजर खाली वळवली, पण रोहित एका हाताच्या बोटाने तिची हनुवटी वर करत तिची नजर आपल्या नजरेला भिडवली. खूप दिवसांनी ते दोघे असे एकत्र आले होते. हॉस्पिटलची धावपळ, सर्जरी, पहिला धोंडा, पाटलांच्या घरची काळजी, या सगळ्या दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळाला नव्हता. डॉक्टर रोहित, काय हे? सोडा ना, कुणीतरी येईल, पल्लवी चाचरत म्हणाली. तिचे हृदय आता वेगाने धडधडत होते. आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये कोण येणार आहे मॅडम? आणि डॉक्टर असूनही माझ्या हृदयाचे ठोके तुला ओळखता येत नाहीत का? रोहितचा आवाज आता अधिक खोल झाला होता. त्याने तिच्या गालावर रेंगाळणारी एक बट केसांची अलगद तिच्या कानामागे सारली आणि त्याचा हात तिच्या मऊ गालाला स्पर्श करून गेला. तशी पल्लवीने नकळत आपले डोळे मिटून घेतले. रोहित हळूच तिच्या आणखी जवळ सरकला. त्याच्या श्वासांचे गरम सुस्कारे आता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्याने अत्यंत नाजूकपणे आपले ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ आणले आणि तिच्या डाव्या गालावर एक अगदी प्रेमळ आणि प्रदीर्घ चुंबन घेतला. पल्लवीच्या हाताची पकड रोहितच्या शर्टवर आणखी घट्ट झाली. आय लव्ह यू पल्लू बेबी. या जगात माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही. काल रात्री जेव्हा मी तुला इतक्या धैर्याने सगळ्यांना सांभाळताना पाहिलं ना, तेव्हा मला खात्री पटली की तू फक्त माझी पत्नीच नाहीस, तर माझी सर्वात मोठी ताकद आहेस. रोहितने तिचे हात आपल्या हातात घेऊन ते आपल्या छातीवर ठेवले, जिथे त्याच्या हृदय फक्त तिच्यासाठी धडधडत होतं. पल्लवीने डोळे उघडून रोहितच्या डोळ्यात पाहिलं. तिथला अथांग पोरखेळ आणि असीम प्रेम पाहून तिचे डोळे सुखावून गेले. तिने स्वतःहून पुढे होत रोहितच्या गळ्यात आपले हात टाकले आणि तिचे डोके त्याच्या खंबीर छातीवर विसावले. आय लव्ह यू टू डॉक्टर चष्मिश, पण आता खरंच खूप भूक लागली आहे, चला ना. तिने त्याच्या छातीवर हलकी बुक्की मारत अत्यंत लाडीक आवाजाचा हट्ट केला. रोहित हसला आणि तिच्या कपाळावर पुन्हा एकदा मायेने चुंबन घेत म्हणाला, हो चला, माझी हार्ट क्वीन आहेस ना. आजचं डिनर एकदम स्पेशल असणार, फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी. दोघेही एकमेकांचे हात हातात गुंफून चेहऱ्यावर एक तृप्त हसू घेऊन बाहेर पडण्यासाठी तयार झाले. खूप दिवसानंतर त्यांच्या बेडरूममध्ये प्रेमाचा तोच जुना सुगंधी बहर परत आला होता. तो तिला दाराच्या भिंतीवर दाबून ठेवत म्हणाला, पण बेबी, डिनरच्या बदल्यात मला काय मिळणार ते सांग, मग जाऊ. ती हसून म्हणाली, काय पाहिजे? तो म्हणला, तेच सगळं जे पहिल्या डिनर डेटला तुला हवं होतं. तर ती खूपच जास्त लाजून म्हणाली, शी निर्लज्ज, तसलं काही नाही मिळणार, आता हटा. असं म्हणून त्याला धक्का देऊन खाली निघाली. डॉक्टर रोहित तिचा हात पकडून ठेवत म्हणाला, मग ठीक आहे, डिनर कॅन्सल. ओके, डील डन, पण लक्षात ठेवा. असं म्हणून त्याच्या कानात म्हणाली, डॉक्टर रोहित, मला पण तुमच्यासारखं क्यूट बेबी हवं आहे. हे मंजूर असेल तर ठीक. तो चष्मा नीट करत तिला सोडून देत म्हणाला, ओ नो बेबी, हे कसं शक्य आहे? तू आमच्या दोघांचे नखरे उचलणार का? ते ऐकून गोड हसली आणि आता हा हशा यांच्या दोघांमध्ये असा पिकणार होता की यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग आणि धन्यवाद.